आपल्या देशात राज्यात सर्वसामान्यांच्या जीवाला काही किंमतच नाही हे वारंवार स्पष्ट होतोय। गेल्या आठवड्यातील 2 मोठ्या घटनेनंतर आता पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून 4 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। विशेष म्हणजे हा पूल 2022 मध्ये जीर्ण झाल्याचं समोर आल्यानंतर तब्बल 3 वर्षात नवा पूल का उभारला नाही असा सवाल उपस्थित होतोय। पाहूया त्या संदर्भातले एक स्पेशल रिपोर्ट। कुंडमळा दुर्घटनेची भीषणता दाखवणारा हा फोटो बघून अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही। इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल रविवारी अचानक कोसळला। या दुर्घटनेमध्ये 4 जणांना जीव गमवावा लागला, तर 52 जणांना वाचवण्यात यश आलं। मात्र 2022 मध्ये हा पूल जीर्ण झाल्याचं समोर आलं आणि त्यानंतर 3 वर्षात नवा पूल का उभारला नाही असा सवाल सध्या उपस्थित होतोय। 1993 मध्ये साकव पुलाची उभारणी, 2022 मध्ये पूल जीर्ण झाल्याचं निदर्शनास। नवीन पुलासाठी स्थानिकांचा 3 वर्षांपासून पाठपुरावा। साकव पूल धोकादायक असल्याच्या तक्रारी, मात्र त्याकडे दुर्लक्ष। जुलै 2024 मध्ये पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली। 5 दिवसांपूर्वी म्हणजे 10 जूनला टेंडर आणि वर्क ऑर्डर काढल्याचा दावा। इंद्रायणी नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी 15 कोटींचा निधी मागितला होता। गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशनात यासाठी 8 कोटी रुपये इतका निधी शासनाने मंजूर केला। मात्र 80,000च्या पत्रावर तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सही केली असा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय। मंत्री सही करताना सुद्धा किती नॉन सिरियस असतात, झोपून असतात। अशा 8 कोटीचं काम आहे असं मी ऐकलं, पण पत्रावर सही आहे 80,000। हे पहा, म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत, म्हणजे किती गांभीर्य आहे अशा काम। 80,000च्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे। काही लोक देशाच्या सेनेवर आरोप करतात, देशाच्या शौर्यावर आरोप करतात, त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोपाचं पडलंय। मी अशा लोकांना उत्तर द्यायला बसलो नाही येते। दरम्यान खासदार संजय राऊतांचे आरोप फेटाळून लावत रवींद्र चव्हाणांनी निशाणा साधलाय। 80,000 नव्हे तर 8 कोटी रुपयांच्या प्रशासकीय मंजुरीवरच सही केल्याचं स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिलंय। इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील नवीन पुलाच्या बांधकामाला 11 जुलै 2024 रोजी 8 कोटी रकमेच्या नवीन पुलाला प्रशासकीय मंजुरी दिली। अर्थसंकल्पीय पूरकाची परिभाषा आजपर्यंत श्री संजय राऊत यांना समजलेली दिसत नाही। अर्थसंकल्पीय भाषेमध्ये प्रस्तावित रक्कम ही हजारामध्ये नमूद केलेली आहे आणि याचा अर्थ असा होतो की छापलेल्या रकमेला 100ने गुणलं असता प्रशासकीय मान्यतेची रक्कम येते। उदाहरणार्थ 80,000 गुणिले 100 बरोबर 8 कोटी अशी होते। या दुर्घटनेस प्रशासकीय यंत्रणा जितकी जबाबदार आहे तितकेच पर्यटकही, कारण हा पूल कमकुवत झाल्यामुळे या ठिकाणी येण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती। त्याबाबतचा फलकही तिथे लावण्यात आला होता। तसंच पोलीस आणि डिफेन्स प्रशासनाकडून सुद्धा पर्यटकांना मज्जाव केला जात होता। मात्र तरीही या ठिकाणी पर्यटक गर्दी करत होते। या नदीवरच्या पुलावर ये जा करण्यास मनाई होती, मग पर्यटक पुलावर कसे काय चढले? पर्यटकांनी पुलावर जाऊ नये म्हणून प्रशासनाने कोणाला जबाबदारी दिली होती? पर्यटकांना अटकाव करण्यासाठी प्रशासकीय कर्मचारी आणि पोलीस का नव्हते? हा पूल 1.5 वर्षांपूर्वी वापरासाठी बंद केला होता, तर तेव्हापासून पर्यायी व्यवस्था का करण्यात आलेली नाही? गेल्या 1.5 वर्षात नवा पूल उभारायला सुरुवात का झाली नाही? गेली 1.5 वर्ष ही दिरंगाई नेमकी कुणामुळे? पुलाच्या निर्मितीसाठी सरकारने पैसे मंजूर केले आहेत कागदावर, मग पूल का नाही झाला? हे कालचे बळी आहे भ्रष्टाचाराचे आणि बेफिकिरीचे बळी आहे। कालच्या पूल दुर्घटनेला आणि कालच्या बळींना अजितदादा पवार जेवढे जबाबदार आहेत, तेवढे त्यावेळचे मुख्यमंत्री जे कोणी असतील ते सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा। अजितदादा पवार हा असंवेदनशील मुख्यमंत्री आहे। या महाराष्ट्रामध्ये पूल कोसळला काय, वाहून गेला काय आणि लोकांचे जीव गेले काय, काही देणं घेणं नाही त्यांना। त्यांना फक्त माळेगावची निवडणूक जिंकायची आहे। इकडे एवढी दुःखद घटना घडली, लोक तिकडे पळत आहेत, महाराष्ट्राचे मदत पुनर्वसन मंत्री तिकडे येत आहेत, महाराष्ट्रातले अनेक लोकप्रतिनिधी तिकडे धावत आहेत। अजितदादा पवार मात्र रात्रंदिवस त्या माळेगावच्या कारखान्यामध्ये बारामती तालुक्यात गावागावात फिरतायत।
असा या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री असू शकतो, असा या पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री असू शकतो. आपल्या देशात राज्यात सर्वसामान्यांच्या जीवाला काही किंमतच नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. पुलाची दुरावस्था झाल्याचं 3 वर्षांपूर्वी स्पष्ट होऊन सुद्धा तो नव्यानं तातडीनं का उभारण्यात आला नाही? हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का झाली नाही? धोकादायक पुलांची वेळोवेळी दुरुस्ती का होत नाही? पूल धोकादायक आहे हे माहिती असताना सुद्धा आपण पर्यटक भान कधी ठेवणार असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.